नमस्कार. MPC न्यूज कला संवादच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण पुरुषोत्तम डेज ही पुरुषोत्तम करंडकावर मालिका करतोय. या मालिकेचे आधीचे भाग तुम्ही पाहिले असतीलच. तर ह्या भागामध्ये आपण मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला इथे काही पारितोषिकं दिसत असतील तर त्या पारितोषिकांबद्दल मी या नाटकाचा दिग्दर्शक सिद्धेश याला विचारीन. सिद्धेश, कसली पारितोषिकं आहेत? 30 वर्षानंतर मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडला पुरुषोत्तम तिसरं करंडक म्हणजे संजीव करंडक पहिल्यांदाच मिळाला आहे. आणि आमची जी लीड आहे तनया जाधव, तिला माई भिडे म्हणजे पुरुषोत्तमचा फिमेल बेस्ट ॲक्टर अवॉर्ड तिला मिळालेला आहे. ओके, मग हे तुमचं तृतीय जो क्रमांक आहे त्याचं हे अवॉर्ड आहे. आणि हे माई भिडे हे बेस्ट ॲक्ट्रेसचं म्हणजे हे तनयाचं. वा वा, तनया अभिनंदन. आणि तुमच्या सगळ्या टीमचंही पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू सो मच. येस. आज आपल्या या चर्चेकरता या नाटकाची सगळी टीम इथे हजर आहे. तर मी टीममधल्या प्रत्येकाला विनंती करीन की तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि या नाटकात तुमची काय भूमिका होती तर ते पण सांगा. भूमिका हे दोन्ही अर्थाने म्हणतोय, म्हणजे अभिनेता अभिनेत्री म्हणून काम केलं होतं किंवा बॅकस्टेज काम केलं होतं, नेपथ्य केलं होतं, काय जबाबदारी होती तुमच्यावर ते पण सांगा. तनया, मला वाटतं तुझ्यापासून सुरुवात करूया का? नमस्कार, मी तनया जाधव. मी भाग दन्नो भाग या नाटकामध्ये आईचं कॅरेक्टर लीड शुभा केली होती आणि मी मॉडर्न कॉलेज गणेशखिंडमध्ये FYBAला शिकत आहे. माझं नाव सिद्धेश नेवे. मी मॉडर्न गणेशखिंडमध्ये MA सोशोलॉजी करतो आहे फर्स्ट इयरलाच. आणि मी भाग दन्नो भागमध्ये एक ऑनस्टेज कॅरेक्टर पण प्ले केला आणि दिग्दर्शक म्हणून पण दिग्दर्शकाची भूमिका पण प्ले केली आहे. सो भाग दन्नो भागचा जो मेल लीड आहे अण्णा, तो मी प्ले केला आहे. बरं. सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी. आय डोंट नो वाय, बट ती पदवी मला नेहमीच दिली जाते, पण मी तितका थोर नाही. माझं नाव गिरीश कुलकर्णी. मी मास्टर्स इन बायोटेक्नॉलॉजी मॉडर्न कॉलेज गणेशखिंडमध्ये करत आहे आणि प्रकाश योजनेचं काम सर्व मी ह्या नाटकाचं पाहिलेलं आहे भाग दन्नो भागच्या. सोबतच एक सेल्समनचं एक छोटंसं पात्र आहे ह्या नाटकामध्ये जे मी साकारलं आहे. बरं. नमस्कार, माझं नाव रोहन ढोरे. मी TYBCS करतो आहे, कम्प्युटर सायन्स. आणि मी भाग दन्नो भाग या नाटकाचं संगीत केलेलं आहे आणि त्याचप्रकारे कंपोजिशन आणि ऑपरेटिंग मी या नाटकाचं केलेलं आहे. बरं. आणि हे संगीत म्हणजे तू स्वतःचं कॉम्पोजिशन केलं आहेस का कुठल्या कॉम्पोजिशन्स वापरल्यात तू याच्या? नाही, सगळे कंपोजिशन स्वतः या नाटकात आम्ही केलेले आहेत. आणि आमच्या नाटकामध्ये आमची एक टीममेट आहे आदिती पाठक म्हणून. तिला शास्त्रीय संगीताचा अनुभव आहे चांगलाच, त्यामुळे तिने कंपोजिशन करताना गायन केलेले नाटकामध्ये. गाणं कंपोजिशन करताना तिने स्वतःने गायन केलेलं आहे. वाव, हा माझा खूप आवडीचा विषय. आपण थोड्यानी या विषयावर येऊया नक्की पुन्हा एकदा. नमस्कार, माझं नाव समीर मोहोळ. मी मॉडर्न कॉलेजमध्ये MCOMला आहे. आणि मी भाग दन्नो भाग या एकांकिकामध्ये बॅकस्टेजचं काम केलेलं आहे. बरं. ओके. सिद्धेश, सगळ्यात पहिल्यांदा तुझ्याकडे येतो की तू आत्ता ओळख करून देताना सांगितलं की तू सोशिओलॉजीमध्ये शिकतोयस आत्ता. तर हे नाटक जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आहे सगळ्या नाटकाची, तेव्हा असं मला वाटलं, मला का कोणास ठाऊक कसं वाटलं होतं की सोशिओलॉजी ज्याला बॅकग्राऊंड आहे तो कोणी या नाटकाशी संबंधित असावा. आणि हे वाटण्यामागचं कारण होतं की जागतिकीकरणामुळे खूप बदल घडलेत आपल्या सगळ्यांच्या मध्ये. काही अगदी ठळक जाणवणारे आहेत, काही सूक्ष्म बदल आहेत जे कदाचित जाणवत नाहीत, विचार केल्यावर आपल्याला लक्षात येतं. तर याच्यात हे जे कुटुंब आहे किंवा ही जी तुझी जी थीम आहे, तर त्या थीमचा विचार करताना तुला तुझ्या या बॅकग्राऊंडचा काय उपयोग झाला? बॅकग्राऊंडचा हा उपयोग झाला की एकतर जसं तुम्ही म्हणालात की लवकर सगळं एकदम प्रोग्रेसिव्ह सगळे लोक होत आहेत. तर जे नाटक होतं त्यात पण असंच दाखवलं की जी फॅमिली आहे त्यातली जी नवीन पिढी आहे, जी छोटी मुलं आहेत, त्यांचे विचार हे आईबाबांशी जुळतच नाही. म्हणजे आईबाबा म्हणतात की आम्हाला ती जुनी मशीन आवडते आणि नवीन मुलं म्हणतात की नाही, इलेक्ट्रिक मशीन चांगली आहे, ती वापरूयात आपण. आणि त्या विचाराचे आहेत. आणि जसं आता खूप हा मुद्दा उचलला जातो की महिलांवरती अत्याचार वॉटेवर. सो त्या हिशोबाने आपल्या घरी पण आपली आई सगळे कामं करते, घरातली सगळी कामं करते आणि पुरुष मंडळी आराम करते, बाहेरची कामं करते, एवढंच. आणि लहान मुलांना तर जर मुलं असतील तर ते आईला काही मदत करत नाही. मला माहिती, मी पण घरी काही मदत करत नाही आईला. पण आईची ती जी
चिंता असते, की ती ओरडत असते की तू काम करत नाही, पण शेवटी तीच काम करत असते. म्हणजे आम्ही जेव्हा मदत करायला जातो की आई तुला किचनमध्ये काही मदत हवी, काय म्हणते नको नको तुम्ही काम वाढवून ठेवता माझं. सो हे जे एकंदरीत आईची जी धडपड असते ती नाटकातनं दाखवायचा प्रयत्न केला. प्रत्येक घरातली जी धडपड होती. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच मी म्हटलं की तुला या बॅकग्राऊंडचा नक्की याच्यात उपयोग झाला असावा, खूप उपयोग झाला. हे सूक्ष्म बदल टिपण्यासाठी याचा नक्कीच तुला उपयोग झाला असेल. तनया, तुला प्रश्न आहे माझा. खरं तर हा प्रश्न तुमच्यापैकी प्रत्येकाला विचारू शकतो, तो म्हणजे नाटकाचा किडा नक्की कधी घुसला तुझ्या डोक्यात? ॲक्च्युली मी लहानपणापासून म्हणजे देवदत्त पाठक त्यांच्याकडे काम केलं आहे. म्हणजे माझे बाबा आधी त्यांच्याकडे काम करायचे, ते शिकले नाटकाविषयी वगैरे, आणि मग त्यांनी मला तिकडे शिफ्ट, जसं जनरेशन वाईज आपण शिफ्ट करतो तसं त्यांनी मला तिथे सुरुवात केली आहे आणि 3री पासून मी करते. त्यामुळे तेव्हापासून तो किडा जो घुसला आहे तो आता चालू आहे अंगात. पण छान वाटतंय. हो, छान वाटतं. म्हणजे वेगळं म्हणजे मला सायकोलॉजी करायचं, तसं त्याच्या व्यतिरिक्त मला खूप मदत होते या 2 गोष्टी लिंक करायला. करेक्ट. ओके. मला असं कळलं की तू बालकलाकार म्हणून पण काही पारितोषिकं मिळवलेली आहेस. हो, काय बालकलाकार, कुठलं नाटक होतं आणि काय पारितोषिक? ॲक्च्युली आमचा फॅमिली ड्रामाच होता, ऊट सूट भावना कूट म्हणून एक नाटक होतं. त्यामध्ये 3च कॅरेक्टर्स होते, मी, आई आणि बाबा. आणि त्यामध्ये खरंच माझे आई बाबा आणि मी असं तिघांनी काम केलं. अरे, मी अगदी हेच विचारणार होतो तुला. हो, खरंच. त्यामुळे मग त्या नाटकाविषयी सांगायचं झालं तर ते टेक्नॉलॉजीमुळे किती घराघरामध्ये कसा परिणाम होतोय, लहान मुलांपासून आई बाबा तुटले जातात, टेक्नॉलॉजीमुळे किती नातं तुटत जातं आहे आई बाबा आणि मुलांमधलं. कारण की आई बाबा पण त्यांच्या कामामुळे वेळ नाही देऊ शकत मुलांना, तो पण एक फॅक्टर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे की त्या 2 गोष्टी कशा एकमेकांना लिंक करून अफेक्ट करतात मुलांच्या ह्याच्यावर. आणि मग नंतर ती मुलगी म्हणजे अशी स्कॅटर होते, म्हणजे सगळं तुटतं तिचं. त्यामुळे असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ओके, गुड. ओके. तुझ्याबद्दल बोलायचं तर माझ्या मते, माझी समज तुमच्या एवढी नाटकाची एवढी चांगली समज नाही आहे, पण नाटकातला सगळ्यात दुर्लक्षित भाग जो असतो तो म्हणजे लाईट्स. म्हणजे तुम्ही सहमत असाल मला वाटतं. संगीत खूप फोरफ्रंटला असतं, नेपथ्य, कारण त्याच्याशिवाय नाटकाला डेप्थ येत नाही. पण लाईट्स आपल्याला असं अगदी सरदोपट वाटत असतं की इथून एक फोकस सोडायचा, तिथून एक फोकस सोडायचा, मध्ये तो फोकस बंद करायचा किंवा हायलाईट करायचा असेल तर फोकस द्यायचा. पण ह्याच्या पलीकडे खूप लाईटिंग आहे. म्हणजे प्रकाश योजना हा इतका समर्पक शब्द आहे त्याला, की ही योजना आहे सगळी. तर हे याच्यामागे म्हणजे हे जे नाटक तुमचं जे आहे याच्यामध्ये तू असा काय विशेष विचार केला होता लाईट्स या बद्दल? आता जसं आईचं ह्याने सांगितलं की ह्या नाटकामध्ये 4 घरातली पात्रं आहेत, आई बाबा आणि 2 मुलं लहान. आईचं तिचं स्वतःचं एक विश्व आहे तिच्या धन्नभोवती, त्या मशीनभोवती, आणि ते मशीनभोवतीचं तिचं विश्व कसं लाईट्सच्या माध्यमातून उभं करता येईल ह्याचा माझ्याकडे जास्त लक्ष होतं. तिचं मोस्टली एक ड्रीम सिक्वेन्स आहे नाटकामध्ये की ती तिच्या एका धन्नोभोवतीच्या विश्वात गुंग होते, ऑडियन्सपर्यंत ती पोहोचवते की तिच्यासाठी धन्नो काय आहे किंवा तिच्यासाठी ती मशीन काय आहे. ते क्रिएट करण्यासाठी ते एक वातावरण, एक स्वप्नमय वातावरण हे लाईट्सच्या माध्यमातूनच क्रिएट होऊ शकतं. कारण की फक्त एक ट्रान्झिशन जो म्हणतो आपण, तो लाईट्सने एक जास्त इफेक्टिव्ह पद्धतीने मांडता येऊ शकतो. आणि ते काम माझ्याकडं होतं. बऱ्याच गोष्टी आम्ही ट्रायआउट करून पाहिल्या आणि त्यातनं हे एक खूप छान समीकरण बसून आलं. तिच्यासाठी सुद्धा हा लाईट्सचा हा प्रकार फारच नवीन होता, कारण आम्ही सगळेच नवखे कलाकार आहोत. कोणीच असं पहिल्यांदाच परफॉर्म करत अजिबातच वाटत नाही असं मला. नाही आम्ही सगळेच ऑनस्टेज पहिल्यांदाच परफॉर्म करतोय. पुरुषोत्तमची ही पूर्ण टीम पहिल्यांदाच परफॉर्म करते. त्यात लाईट्सचा एक अँगल घेणे, म्युझिकचा क्यू घेणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या ॲक्टर्स लोकांनी आमच्यावरती जबाबदारी टाकून खूप छान पेलवलं आणि आम्हालाही त्यांच्याकडनं ते खूप छान पद्धतीने घेता आलं. त्यामुळे हे खूप सहज झालं. आय थिंक प्रकाश योजनेचं जसं तुम्ही म्हटलात की फारच दुर्लक्षित भाग आहे तो, पण हेही आहे की जर लाईटच गेल्या ऑन स्टेज तर काय दिसणार. अगदी बरोबर. जर मी क्यूज नाही दिला एखादा तर सीन कसा चेंज होणार. त्यामुळे हे एक महत्त्वाची बाब ह्या लोकांनी सुद्धा ती लक्षात ठेवली. बरोबर. आणि ते त्यामुळे इतकं सहज घडून आलं आय थिंक.
मग तुमच्या एकांकिकेत जो आईचा रोल आहे की आई जर नसेल तर सगळं घर कसं चालणार, तर तसंच मला अगदीच वाटतं अगदीच प्रकाश योजनेचं आहे. हो, नाही. पण अशा ट्रान्झिशन्स नाटकामध्ये आहेत का? हो, हो, मागे पुढे अगदीच अशा आहेत. हो, हो, हो. बऱ्याच वेळेला होतात का? काही मोन्ताजेस आहेत, तिचे काही ड्रीम सिक्वेन्सेस आहेत ज्याच्यामध्ये मोन्ताज कोणाचे आहेत? तिचेच आणि आम्हा सर्वांचे, सर्व पात्रांचे, की जे काही तिच्या आयुष्यात घडतंय, तिला काही स्वप्न पडत आहेत, तर ती स्वप्न कशी आम्ही काही मोजक्या फ्रेम्समधनं ती स्वप्न दाखवली. 4 वेगवेगळ्या स्पॉट्सच्या मदतीने, हो 4 वेगवेगळ्या स्पॉट्सच्या मदतीने ती उभी केली आणि कशी ती प्रत्येक स्वप्नाकडे जाऊन पाहतीये, ते स्वप्न कसं ऑडियन्सला दिसतंय आणि मग कसं ते सगळं तिला इफेक्ट होतंय, ह्याचा एक प्रकाश योजनेच्या मदतीने आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी आय थिंक त्याचा रिस्पॉन्स खूप छान होता. त्याच एका सीनमुळे कदाचित लोकांना फार असं ते नाटक अंगावरती आलं आणि हे मला प्रकाश राणाने खूप जाणवलं की 4-5 ऑडियन्समधली काही लोक येऊन म्हटली की अरे तो लाईट करणारा कोण होता रे, त्याने खूप छान लाईट्स केल्या, किंवा हे रिस्पॉन्सेस आम्हाला सांगण्यासाठी पुष्कळ होते की नाही बाबा प्रकाश योजनेत खूप काही दम होता काहीतरी. म्हणजे ते उगाच द्यायचे म्हणून एखादा स्पॉट नाही दिलेला किंवा उगाच काहीतरी घडवायचा एखादा सीन म्हणून नाही दिलेला. ते प्रत्येक गोष्ट तोलून मोजून मापून केलेली होती. एव्हरीथिंग वॉज कोऑर्डिनेटेड, ऑर्गनाइज्ड. आणि हे सगळं अगेन बॅकस्टेज कळतं, तुम्ही यालच तुम्हाला तेव्हा कळेल की कसं ते कोऑर्डिनेट झालं. कारण बरेचसे असे सीन्स आहेत की ज्यावेळेस पूर्ण स्टेजचा ग्राफच चेंज होतो आणि त्यावेळेस मग ही लोक इन होतात की कसं त्या ब्लॅकआउट्समध्ये हे चेंज करतात. ब्लॅकआउट्सची पण खूप गंमत आहे कारण की अंधारात ऑनस्टेज काहीच दिसत नाही. रेडियमच्या मदतीने ह्या बॅकस्टेजच्या मुलांना येऊन पटकीने काहीतरी सीन चेंज करायचा असतो आणि मला खाली बसून, मला आणि रोहन म्युझिकबद्दलही सांगेल की आम्हाला पिठात बसून ते अंदाज घ्यायचा असतो की अच्छा स्टेज क्लिअर आहे का, चला पटकीने हळूहळू लाईट देऊयात. कारण ऑनस्टेज जर व्यक्ती दिसला तर ते बॅड इम्प्रेशन पडतं. करेक्ट. ओके. सो ते कोऑर्डिनेशन माझं आणि रोहनचं खूप छान जमलं. त्याच्याबद्दल आता रोहन पुढे सांगेलच. लाईटचा माणूस आहे त्यामुळे त्यांनी ट्रान्झिशन आणि क्यू असे मला दोन्ही दिलेले आहेत. त्यामुळे आता मी समीरलाच विचारतो की बॅकस्टेजबद्दल जसं हा म्हणला, तुमच्या नाटकामध्ये मुव्हिंग स्टेज होतं मला वाटतं ना? हो. आणि मुळातच बॅकस्टेज हा अतिशय थँकलेस जॉब आहे. म्हणजे काय बॅकस्टेजवाल्याला काय काम असतं, मागेच तो उभं राहायचं असतं वगैरे असं रूढार्थाने म्हणलं जातं. तसं नाही आहे. पण तर बॅकस्टेजचा तुझा जो रोल होता या नाटकाच्या संदर्भात तो जरा आम्हाला थोडा उलगडून सांगशील का, की तुझं काम कसं होतं, का कठीण होतं आणि तो चॅलेंज तू कसा काय घेतलास हे याच्याबद्दल जरा सांगशील का मला? मी पहिल्यांदाच नाटक केलं आहे आणि मला माहीत नव्हतं बॅकस्टेज म्हणजे मागं काय करतात. पण जेव्हा केलं तेव्हा मला पहिलं वाटलं काय असेल, किरकोळ असेल. पण जेव्हा मागे काम करत होतो तेव्हा कळलं खूप अवघड आहे. नंतर त्या बॅकस्टेजची मला थोडी आवड व्हायला लागली आणि सेट आमचा जो होता तो घराचा होता, त्यामुळे मी माझं घर समजूनच ते करत होतो. त्यामुळे मला करायला जरा सोपं गेलं आणि बॅकस्टेज आणि ॲक्टरचं जे नातं असतं ते जरा चांगलं लागतं तिथे. त्यामुळे बॅकस्टेजवाल्याला कळतं ॲक्टरला काय लागतं काय नाही, त्यामुळं परफॉर्मन्स करायला पण तेव्हा उपयोग होतो. आणि आमच्यात एक सीन असा होता की आईचा सीन असतो, ती झाडूने तिच्या मुलाला मारत असते, तेव्हा तिच्या हातातल्या ज्या बांगड्या असतात त्या फुटतात, तेव्हा त्या पडतात तिथे. तेव्हा पण त्या उचलणे किंवा जे मारणे वगैरे असतात झाडूने ते हे करणे, हे सगळं तू कोऑर्डिनेट खूप छान पद्धतीने केलं. पटकन ते क्लिक व्हायला लागते. बरोबर. नो, व्हेरी गुड. आता हा बोलला अतिशय महत्त्वाचं वाक्य मला असं वाटतं, म्हणजे एक नाटकाची आवड असणारा म्हणून, की बॅकस्टेजवाल्यांनी हे आपलं घर हे समजून काम करायचं. मला वाटतं दिस इज अ टेक अवे, की एका वाक्यात तू सार सांगितलंस बॅकस्टेजवाल्यांनी काय केलं पाहिजे, खरा बॅकस्टेजवाला कोण असं. आता तुला जसं रोहन मगाशीच म्हणलं होतं की म्युझिकच्याबद्दल मला संगीताबद्दल खूप प्रेम आहे आणि नाटकाचं संगीत हा खरंच खूप कुतूहलाचा विषय माझ्यासाठी. कारण तुम्ही रेडीमेड ट्रॅक्स उचलून पण करता. म्हणजे बरीच पुरुषोत्तममध्ये मी नाटकं पाहिलीत की अगदी शिवकुमार शर्मांचे संतूर पीसेस घेतलेत, बरेच म्हणजे असं बाहेरनं पीसेस घेऊन डायरेक्ट वापरतात. त्याच्यातही स्किल आहे नो डाऊट, कारण तो कुठला पीस वापरायचा हे कळलं पाहिजे. पण ओन कॉम्पोजिशन हा म्हणजे तर सॅल्यूट करण्यासारखाच प्रकार आहे, की ओन कॉम्पोजिशन करायचं आणि ते चपखलपणे वापरायचं. तर ही जी थीम आहे नाटकाची, तर ह्या थीमला अनुसरून तू संगीत देताना काय विचार केला होतास, म्हणजे कशा पद्धतीचं संगीत द्यावं, त्याच्यासाठी तुम्ही इंटरनली काय चर्चा केली. दिग्दर्शकाचा रोल यात खूप महत्त्वाचा असतो, कारण आधी तो त्याच्या नजरेतनं सगळं नाटक पाहतो आणि मग ते तुम्हाला दाखवतो. बरोबर आहे, दिग्दर्शकाचं हेच काम आहे.
तर तू त्याच्याशी काही चर्चा केली का, आणखी कोणाशी काही चर्चा केली का, हे संपूर्ण प्रवास जरा आम्हाला सांगशील का? तर सुरुवातीस कंपोजिशन करताना थोड्याशा आम्हाला जरा म्हणजे विचार केला की हे म्युझिक जर आपल्याला नाटकाला लागेल तर ते खूप हेवी म्युझिक नको आहे, किंवा आपण वेस्टर्न म्युझिक म्हणतो त्या टाईपचं म्युझिक नको आहे, आपल्या मराठी संस्कृतीला शोभेल असं, किंवा मराठी वाद्य आले आपले, सतार असो, तबला असो, ढोलकी असो, पखवाद असो, अशा वाद्यांचा उपयोग करून आपल्याला कसं म्युझिक बनवता येईल असा आम्ही विचार केला. आणि तसं चॅलेंजिंग म्हणजे आम्हाला प्रत्येक सीनसाठी वेगळं म्युझिक हवं होतं. एक्झाम्पल काही इंटेन्शनली सीन असेल किंवा सस्पेन्सचा सीन असेल किंवा ब्लॅकआउटसाठी छोटेसे फॉली म्युझिक, असं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागला. आणि म्युझिक क्रिएट करताना आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन आमच्या आयडियांचा वापर केला. परत काही मुलं मुली आमचे टीममेट्स, त्यांना काही नॉलेज होतं संगीताचं, त्याचाही वापर केला आम्ही. अशा प्रकारे सर्व विचार करून आम्ही म्युझिक बनवलं. आणि जेवढं चॅलेंजिंग बनवणं होतं तेवढं ऑपरेटिंग करणंही चॅलेंजिंग होतं. कारण जसं गिरीश बोलला, आमच्या दोघांचं कॉर्डिनेशन किंवा दिग्दर्शकांचं, ॲक्टर लोकांचं कॉर्डिनेशन, बॅकस्टेजचं कॉर्डिनेशन ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे त्यात जरी आमचं ठरलं असेल की बाबा 8 सेकंदाचा ब्लॅकआउट आहे, तरी आमचं स्टेजवर लक्षच असायचं की एक जरी मुलगा लाईटमध्ये किंवा म्युझिक संपलं तर काय करायचं. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं कॉर्डिनेशन पीठमध्ये खूप महत्त्वाचं होतं. आणि ऑपरेटिंग करतानाही छोट्या छोट्या गोष्टी म्हणायला गेलं, जर गेन झाला, बेस झाला, छोटे छोटे फेडर्स, लेवल्स, ते ऑपरेट करणं खूप चॅलेंजिंग होतं. आणि मीही नवीन होतो, आणि तरी सुरुवातीस प्रॅक्टिस आणि हे सर्व करून जमलं ते. क्या बात आहे, व्हेरी गुड. आता हा प्रश्न कॉमन आहे बरं का सगळ्यांना, कोण जो आधी बझर दाबेल त्यांनी उत्तर द्यायचं, की हे संपूर्ण नाटक करताना या प्रवासामध्ये असे काही गमतीशीर अनुभव आले का तुम्हाला, की ते नंतरही कदाचित पुढच्या 25 वर्षांनी तुम्ही जर भेटलात एकमेकांना तर ते आठवलं, रे तेव्हा असं झालं होतं, असे काही अनुभव आले का? कोणी उत्तर द्या. हां, तनया जिंकलेली आहे. स्टार्टिंगला जेव्हा सिद्धेशनी नाटक बसवायला घेतलं होतं तेव्हा एक सीन होता की आई धुणं धुत असते आणि त्याच्यानंतर तिचं जे ड्रीम सिक्वेन्स होऊन ती परत जेव्हा जागेवर येते तेव्हा तिच्या गुडघ्यात कळ जाते. तर मी उचलताना ती भांडी जी ती उचलायची असतात ती उचलते आणि मी कमरेला हात लावला आणि मग माझ्या लक्षात आलं, शिट, आपल्याला कमरेला गुडघ्यात कळ गेली आहे. मग मी असं ओ शिट असं झालं होतं मला. आणि तेव्हा सगळे खूप हसलेले आणि तो खूप फनी इन्सिडेंट झाला होता. ओके. बरं सिद्धेश, हे नाटक मी वाचल्यावर मला जाणवलं, कदाचित कसं परफॉर्म झालं असेल ते कदाचित वेगळ्या स्वरूपात झालं असेल, पण मला वाचताना असं जाणवलं की दिग्दर्शकासाठी खरंच चॅलेंजिंग होतं. त्याचं कारण हे थोडंसं मेलोड्रॅमॅटिक होऊ शकलं असतं नाटक, म्हणजे ओव्हर द टॉप ज्याला म्हणतात ती तशा पद्धतीचं होऊ शकलं असतं. तसं तू होऊ दिलं नसशील ऑब्व्हियसली, कारण काय तुमची पारितोषिकच सांगतायत नाही तर अदरवाईज मेलोड्रामाला फारसं काही वजन नसतं. तर हा धोका तू दिग्दर्शक म्हणून कसा टाळला? म्हणजे हे कठीण आहे की, कारण नाटकाची जातकुळी जर पाहिली तर ती त्या पद्धतीची आहे थोडीशी. ॲक्च्युली जेव्हा स्क्रिप्ट वाचायला घेतली होती आणि जेव्हा स्क्रिप्ट वाचत होतो तेव्हा माझे सिनियर्स पण माझ्याबरोबर होते. सो आमचं जेव्हा डिस्कशन चाललं होतं सगळं की मी घाबरलो होतो, कारण मी पहिल्यांदाच करत होतो आणि माझं शेड्यूल इतकं बिझी होतं की मी सितार पण शिकतो पंडित विदुर महाजन सरांकडे. त्याच्यानंतर मी स्टुडिओला साऊंड डिझायनर म्हणून पण काम करतो आहे, असिस्टंट साऊंड इंजिनियर म्हणून पण काम करतो आहे. सो माझ्यासाठी दिवस असा पॅक होता त्यात मग की पुरुषोत्तम करायचं आहे आणि करायचं तर होतं, कारण नवीन टीम बांधायची होती आणि मी एकटाच उरलो होतो ज्याने पाहिलं होतं पुरुषोत्तम किंवा ज्याला एक्सपिरियन्स होता. सो मी तेच सांगत होतो की लास्ट मॅन स्टँडिंग, हां, की आता मी नाही केलं तर मग आता पुढे काय, मग पुढे कोण करणार, ही एक जिम्मेदारी होती. म्हणून मी खूप घाबरलो होतो. सो माझे सिनियर्स होते, त्यांनी फक्त सांगितलं मला की बघ, तुला स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुला काय इमॅजिन होतं, तुला तुझी आई इमॅजिन होते तर आई, बाबा इमॅजिन होतात तर बाबा, तुझ्या घरची स्टोरी होते तर घरची स्टोरी. पण मला घरची स्टोरी झालीच नाही कधी इमॅजिन. मी जेव्हा वाचलं जेव्हा वाचायला घेतलं, जेव्हा वाचलं पूर्ण, तेव्हा मला फक्त असंच झालं की अरे मला हे कळतच नाही हे ॲक्च्युली काय असेल किंवा काय व्यथा असेल त्या आईची किंवा काय असेल त्या घरातलं भांडण. मग ते आम्ही गोलात डिस्कस केलं. त्याच्यानंतर माझ्या टीमने मला खूप सांभाळून घेतलं, कारण सकाळी 7 तालीम असायची. त्याच्यानंतर एरवी असं असतं की दिग्दर्शक अख्ख्या टीमला सांभाळून घेतो, पण इथे उलट आहे, माझ्या टीमने मला सांभाळून घेतलं. सो माझं टाईम सगळं मॅच करून सगळ्यांनी सांभाळून घेतलं. सो त्या हिशोबाने मग आमचं डिस्कशन व्हायचं, त्यात मग थोडी भांडणं व्हायची की नाही रे तू काय म्हणतो, तू सिनियर, थोडीफार भांडणं. त्यात मग कोण सांगणार की आईची ही व्यथा असेल किंवा बाबांची असं असेल, बाबा असे असतील, किंवा मुलगा असेल तर तो इतका टपोरी असेल, किंवा
तो एका मुलीवर लाईनच मारत असेल किंवा त्याचं असंच असेल, हे खूप सारं डिस्कशन झालं. पण हे गरजेचं पण आहे, मला वाटतं कॅरेक्टरायझेशनसाठी तुम्हाला हे खूप गरजेचं आहे. करेक्ट, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे वेगवेगळी डोकी होती, सगळे दुसरीकडे चालले होते. पण जेव्हा ते एकदा वाचलं आणि जेव्हा फायनली मला कळलं की अरे नाही, ही स्टोरी खूप साधी आहे, ही खूप साध्या प्रकारे घेऊन जायची आणि फक्त एंडला एवढंच सांगायचं की हे प्रत्येक घरात होतं, बस एवढंच सांगायचं. आणि मला असं झालं की जितकं आपण सिम्पल दाखवू ना तितकं लोकांना लवकर कनेक्ट होईल. हे जितकं अवघड केलं ना आपण तर लोक पण म्हणतील की अरे हे नवीनच काहीतरी घर दिसतं. पण जेवढं लोकांना सांगू की हे तुमच्याच घरातलं आहे, ही तुमचीच आई आहे. सो जितकं सिम्पल ठेवता येईल, जितकं सरळ ठेवता येईल, म्हणून तनयाला सांगितलं बघ तुझी आजी बघ, तुझी आई बघ, आईची व्यथा बघ काय असतं. सो हळूहळू ॲक्टर्स लोकांनी पण वर्किंग केलं, सगळ्यांच्या डिस्कशनने आणि सगळ्यांनी त्यांचा पार्ट व्यवस्थित निभावला, म्हणून ही प्रोसेस आणि हे नाटक खूप चांगलं बसलं. करेक्ट असं मला वाटतं. म्हणजे थोडंसं तू याला घर की कहाणी रिअलिस्टिक असा थोडासा टच दिला, त्यामुळे तो धोका टळला मी जो म्हणलो ते. करेक्ट, व्हेरी गुड, बरोबर. बरं गिरीश, तुला असं विचारायचं आहे मला की या सगळ्या ज्या तालमी तुम्ही ज्या केल्यात, तर करोनानंतरच्या काळात खूप निराशाजनक काळ होता ना, विशेषतः तरुणांसाठी, कारण भेटायचंच नाही एकमेकांना, म्हणजे अवघड आहे नाही का, म्हणजे आणि सगळी ऊर्जा तुम्हाला एकमेकांशी भेटूनच येते ना. मग अशा परिस्थितीत तालमींच्या वेळेला लोकांना गोळा करणं, म्हणजे मी मुद्दाम ह्याला प्रश्न विचारत नाहीये, कारण दिग्दर्शक तर ठीक आहे ते काम करणारच आहे, तुम्ही ॲज को पार्टिसिपंट्स ऑफ द प्रोजेक्ट, तर तुम्ही हे चॅलेंज कसं घेतलात? म्हणजे कारण लोकांना आधी मुलांना सांगायचं बाबा रे कोरोना वगैरे काही नाही, तुम्ही या, काही होत नाही, तर त्याच्यामुळे हे करायचं. 2 वर्षात सगळी सवयच तुटलेली लोकांची, सगळंच बिहेवियर मॉडिफिकेशन झालेलं, तर हा चॅलेंज कसा काय तुम्ही घेतलात? आय थिंक त्याचं एकच उत्तर असेल की आम्हा सगळ्यांना एक कॉमन दुवा धरून ठेवणारं आहे, ते म्हणजे नाटक. आम्ही नाटक आहे म्हणून हे सगळे, कोणी सांगलीला राहत आहे, कोणी वाकड वगैरे ठिकाणी राहत आहे, कोणी औंधला राहत आहे, इथनं धापा टाकत भरतनाट्य मंदिरला यायचं, पहाटे 7 वाजताच्या रंगीत तालमीला 7 ते 10 रंगीत तालीम करायची. तू पुण्याचं पहाटे 7 वाजता म्हणला म्हणजे अरे कॉलेज स्टुडंट म्हणजे तर अगदीच. हो अगदीच. हे रंगीत तालीम सांभाळून, अभ्यास त्यांचा दिवसभराचा, ते जे कोर्समध्ये ॲडमिशन त्यांनी त्याच्यामध्ये घेतली आहे ते सांभाळून, घरच्यांची बोलणी ऐकून की बाबा अरे पहाटे 7 वाजता कोण नाटकाला जातं, किंवा डबा घेतलायस का बाबा, दुपारच्या जेवणाचं काय, रात्री घरी येणार आहेस की नाही, का आज मित्राकडेच मुक्काम आहे. हा आमचा मित्र इथे तळेगावला राहतो, तो इथनं रात्री कितीतरी वेळा आमच्याकडे पाठणे राहिलेला आहे, त्याच्या घरच्यांना माहिती पण नाही तो कुठे राहतो. म्हणजे इतक्या अशा कोविड वगैरे तर ते फारच आम्ही मागे सोडले आता ते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण की हेच उत्तर मला खरं तर अपेक्षित होतं, कारण शो मस्ट गो ऑन. येस येस येस. मी एक किस्सा सांगतो. मला आठवतं आहे की जेव्हा रंगीत तालीम सुरू होती आमची, त्यावेळेस सिद्धेश जसं म्हटलं त्याचं शेड्यूल खूप टाईट होतं. तो रात्री 11 वाजेपर्यंत स्टुडिओमध्ये असायचा आणि पहाटे 6ला तालमीला हजर असायचा. त्या दिवशी आमची रंगीत तालीम सकाळी 6 वाजता आय थिंक काहीतरी होती. सिद्धेश त्याने 2 रंगीत तालीम केल्या. मी लाईट्स परत एकदा सेट करायला वर चढलो, मला काहीतरी विंगेत पडल्याचा आवाज आला. म्हटलं काहीतरी पडलं असेल, बघावं काय नाही का. मी खाली उतरलो तर सगळे गोळा करून उभे होते आणि सिद्धेश ऑलमोस्ट असा विंगेत लेटला होता, असा की त्याला चक्कर आली होती. सगळे त्याला ग्लुकॉन डी, बॅकस्टेजवाले ग्लुकॉन डी आणून देत आहेत, कोणी बिस्किट आणून देत आहे. ते नंतर आम्हाला कळलं की सिद्धेश इतका दिवसभर काम करून आमच्यासाठी थकला होता आणि तरीसुद्धा इथे येऊन पहाटे 6 वाजता नाटकासाठी म्हणून आला आहे आणि पूर्ण टीमला धरून आहे. जर इफ ही कॅन डू इट, तर आमचा तर प्रश्नच येत नाही काही क्वेश्चन करायचा की आम्ही काही कारण देऊ शकत नाही. कोविड तर नाहीच नाही. त्यामुळे आय थिंक दॅट वॉज द कॉमन दुआ की नाटक आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो. अँड आय थिंक येस दॅट इज इट. मगाचा प्रश्न होता नाटकाचा किडा कधी चावला. आताचा प्रश्न म्हणजे आताचं उत्तर खरं असं आहे, नाटकाचा किडा चावल्यावर काय होतं. व्हेरी गुड सिद्धेश, फॉर यू अँड फॉर यू, हॅट्स ऑफ. खरंच तू तळेगावला राहतोस आत्ताच मला कळलं. हां, म्हणजे पुणेकरांच्या दृष्टीने नदीच्या पलीकडे पुणंच नाही आहे, तर तू तळेगाव म्हणजे तू फार कुठेतरी अननोन ठिकाणी राहतोस. तर तू हे सगळं करताना घरच्यांचा विरोध वगैरे होता का, की रात्री कुठे राहतो, आम्हाला पत्ता नाही, कधी जातो कधी येतो, अभ्यासाचं काय, हां नाटकाने काय तुला नोकरी मिळणार आहे का, असे सगळे प्रश्न तुझ्या घरूनही आले असणार. त्याला तू कसं सामोरा गेलास? संगीताचा किडा तसा 10वीपासूनच होता आणि घरच्यांना एवढं माहीत नव्हतं तेव्हा, पण थेरॉटिकली इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे थेरॉटिकली म्युझिकचा अभ्यास सुरू केला होता.
आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे घेतल्यावर मग संगीताचा अभ्यास सुरू झाला. मग घरच्यांना कळालं की मुलाला आवड आहे, संगीताची आवड आहे. आणि मग घरच्यांना सिद्धेश वगैरे माहिती सांगितली होती की कॉलेजचे छोटे छोटे परफॉर्मन्स, ॲक्ट, विविध वगैरे आमच्या कॉलेजमध्ये जे असतं त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेशन केलं होतं. तर घरी असं सांगितलं होतं की पुरुषोत्तम सारख्या यामध्ये आम्ही भाग घेतो आहे. सो मी घरी सांगितलं. मी घरचे सपोर्टिव्ह होते, घरचे म्हणले कर. पण ते मलाच जरा चॅलेंजिंग केलं गेलं की झोप वगैरे, येणं जाणं, लोकलचे टायमिंग्स, एवढं 35-40 किलोमीटर प्रवास करून थोडी एनर्जी वाचवून सकाळी पहाटेच्या रंतेसाठी राहणं, किंवा सकाळी लोकल नसल्यामुळे मी सिद्धेश मित्रांच्या घरी राहिलेलो आहे. मग थोडं एनर्जी वाचवायला काय अभ्यास ऑप्शनला टाकलं? नाही, अभ्यास वगैरे थोडासा चालूच ठेवला. BCS बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडा अभ्यासाचाही फायदा झाला, कारण ऑपरेट वगैरे करताना जे काही इलेक्ट्रॉनिकल इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असेल ते ऑपरेटिंगचं नॉलेज थोडं स्टडी बॅकग्राऊंडमधून आलं. बरं सिद्धेश, परत तुलाच एक प्रश्न असा आहे की निर्जीव वस्तूंना सुद्धा भावना असतात असं कांट नावाचा जर्मन तत्वज्ञ फिलॉसॉफर आहे, तुम्हाला माहिती असेल काय, तो असं मानतो. आणि हे कांटनी कशाला सांगायला हवं आहे, आपलं भारतीय तत्वज्ञान पण हेच सांगतं की प्रत्येक वस्तू जी आहे, म्हणजे मला आठवतं आहे आमच्या घरी एक जुनी सायकल होती, 70 वर्षांपासून ती सायकल होती, फिलिप्सची सायकल होती. ती सायकल माझ्या वडिलांना घरचाच एक मेंबर आहे असं वाटायचं. म्हणजे इतका त्या सायकलचा सहवास होता निर्जीव वस्तूंचा, किंवा आपल्या संपूर्ण संस्कृतीत आपण ह्या सगळ्या निर्जीव वस्तूंना आपलं मानतो. तर ही जी फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडचा परत म्हणजे कनेक्ट कुठेतरी झाला का या नाटकामध्ये? हो, अगदीच. म्हणजे आमचं नाटक जसं तुम्ही आता सांगितलं की ती सायकल जी होती ती घरचा मेंबर वाटायची. सो आमच्या नाटकात एक्झॅक्टली सेम तोच मुद्दा आहे की ती जी एक सिलाई मशीन आहे ती शुभा जे कॅरेक्टर होतं त्याने जे केलं होतं तिला हेच वाटायचं की ती धन्नो आहे. ती तिच्यासाठी मशीन नव्हतीच. ती तिच्यासाठी हे नव्हतं की मला पैसे कमवायचे आहेत, हे तर अगदीच नव्हतं की ही जागा घेरू नये किंवा ही बंद पडली तर हिला तेलच घालायला लागतं, हेच करायला लागतं, ते असं अजिबात नाही. तिला ते मेंबरसारखंच होतं. आणि ती घरच्यांना बोलताना पण असं बोलायची की अरे धन्नूमुळे यार खूप मजा येते. म्हणजे घरी मन रमतं, कोणी नसो नसो, हे पोरं कल्ला करतात काय, पण ती धन्नो सगळ्यांच्या आयुष्यात होती. जर तिचा छोटा मुलगा मोठा मुलगा हे मस्ती करतायत तर ते धन्नो बरोबरच मस्ती करतात, त्यांचं लहानपण जे होतं ते धन्नो बरोबरच गेलं. सो आईसाठी ती निर्जीव वस्तू पण एक फॅमिली मेंबर म्हणूनच होती. सो नाटकात तोच एक ट्विस्ट टाकला की आईसाठी जे सगळ्यात प्रिय होतं ते जर घरातनं गेलं तर आईची काय व्यथा असेल. म्हणजे जर आणि ते जाण्यामागचं कारण त्याचीच मुलं असतील. जर तीच मुलं जर असं म्हणत असतील की आई तुझ्या तब्येती खातीर ना आता तुला हिला सोडायला लागेल, तर आईला तर म्हणजे तिचाच तर जीवच जाईल ना की अरे काय तुम्ही काय बोलताय, आपलं तुमचं लहानपण गेलं आहे याच्यावर. माझ्या आठवणी आहेत, ही माझ्या बाबांनी दिलेली आहे, माझ्या बाबांची पहिली बंडी मी ह्याच्यावर शिवली आहे, ही मशीन मला खूप प्रिय आहे, खूप जुनी आहे ही. सो हे सगळं ट्विस्ट हे म्युझिकला याचा खूप उपयोग झाला की जेव्हा म्युझिक लिहित होतो 4 ओळी कंपोज करायच्या होत्या की आईची ती व्यथा त्या पिक पॉईंटला जेव्हा तिला कळतं की ही मशीन आपलीच पोरं, आपलाच नवरा ही मशीन गायब करणार आहेत, आपल्या घरून विकून टाकणार आहेत, तेव्हाच एक 4 ओळी आम्हीच कंपोज केलं होतं की सखी सोबती होतीस तू म्हणजे इट्स लाईक की घरामध्ये तू माझ्या सखीसारखी होतीस, पण स्मृती तर धुसर झाली तू. ह्या ज्या ओळी सुचल्या होत्या ते याच्यामुळे सुचलं होतं की ती व्यथा आम्ही सगळ्यांनी जगली आहे. क्या बात, आम्ही सगळे जगलो. ओळी जर तुला आता लक्षात असतील तर म्हणून दाखवा मला अगदी लक्षात नाही पण मी म्हणतो सखी सोबती होतीस तू मनी सारखी होतीस तू विणता विणता नाती गोती विणता विणता नाती गोती स्मृतीत धूसर झालीस तू स्मृतीत धूसर झालीस तू सखी सोबती होतीस तू. हा, क्या बात आहे यार.
तर यावेळी जेव्हा कंपोज झाल्या तेव्हा खरंच म्हणजे आम्ही जेव्हा कंपोज करत होतो, हे सगळं चालत होतं, तेव्हा पण असं वाटलं नव्हतं की अरे हे खूप भारी करतोय, तेव्हा असंच की अरे यार काहीतरी करूयात, काहीतरी लागणार आहे त्या पॉईंटला. आणि तिथे असं फक्त म्युझिक ढाढाढांग असं टाकून चालणार नाही, अरे काहीतरी करायला सॉफ्ट ट्रीटमेंट जास्त इम्पॅक्ट आहे. पण जेव्हा ते ओव्हरऑल कंपोज होऊन ते म्युझिक टाकून जेव्हा आलं, तेव्हा आमच्या बॅकस्टेज मध्ये प्रत्येक जण रडत होता. सेट लावता रडत होता. आणि त्याच्या पुढे स्ट्रेच होताना पण म्हणजे सगळे रडतच होते फक्त की अरे यार हे खूप झालं. आणि तेव्हा आम्हाला कळलं की नाही अरे आता नाटकात घुसलेत सगळे. पण ते रडणं ही हवीशी वाटणारी वेळ आहे. हवीशी वेळ. क्या बात आहे, सुंदर. खूपच म्हणजे वेगळ्याच उंचीवर गेला आत्ताच्या आपल्या चर्चेचा जो कार्यक्रम येतो. खूप छान. आता पुढचा एक प्रश्न आहे, परत तुमच्यापैकी कोणासाठी ओपन आहे. सिद्धेश तुला जास्त चान्सेस, कारण तुझ्या हातात माईक आहे आता ऑलरेडी. तर प्रश्न असा आहे की OTT प्लॅटफॉर्म हे सध्या फार गाजत आहे, म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी लोक जायला कंटाळलेत थिएटरला जायला, सिनेमा बघायला वगैरे. तर नाटकांसाठी OTT हा पर्याय होऊच शकत नाही असं माझं मत आहे. पण तुम्ही नाट्यकर्मी म्हणून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला यूट्यूबवर नाटकं पाहताना सुद्धा कंटाळा येतो. हां, म्हणजे आधे अधुरे मी मोहन राकेश यांचं नाटक, म्हणजे जुनी नाटकं आता पर्यायच नाही. घाशीराम कोतवाल, सखाराम बाईंडर ही सगळी मी यूट्यूबवरच पाहिलेली आहेत. पण प्रत्यक्ष प्रेक्षागृहात नाटक करणं आणि OTT प्लॅटफॉर्मवर ते नाटक टाकणं, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की OTT हे फ्युचर असू शकतं का नाटकाचं? गिरीश तू चांगलं उत्तर. नाही, आय थिंक OTT हे उत्तर नसू शकतं. कारण नाटक लाईव्ह एक्सपिरियन्स घेण्याची एक मजा वेगळी आहे आणि OTT ही एक वेगळी मजा आहे. आणि हे सिनेमा बाबतीतही तसंच आहे की सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचीच गोष्ट आहे, जसं नाटक हे नाट्यगृहात जाऊन पाहण्याचीच गोष्ट आहे तसंच अगदी. कारण लाईव्ह एक्सपिरियन्स आहे, प्रत्येक व्यक्तीचं कॉर्डिनेशन त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. मग तो सेटवाला असेल, लाईटवाला असेल, कॉस्ट्यूम चेंज करणारा असेल, ॲक्टर्स असतील, सेटवाला असेल, ही सगळी मंडळी जोपर्यंत एका क्यूमध्ये एका बीटवरती काम करत नाही तोपर्यंत तो लाईव्ह एक्सपिरियन्स ऑडियन्सपर्यंत पोहोचत नाही आणि ऑडियन्स तो रिफ्रेश्ड माइंड घेऊन घरी जाऊ शकत नाही. करेक्ट. हे फोनवरती बसून इयरफोन्समध्ये आय थिंक तो एक्सपिरियन्स नाही आपण मिळवू शकत. राईट. लाईव्ह मग नाटकच का नाही का ते होईल एक्झॅक्टली. OTT मध्ये फक्त एक ॲडव्हान्टेज होऊ शकतो की प्रयोग सुरू होताना आपले मोबाईल फोन बंद ठेवा हे सांगायची गरज नाही. ते भयंकर फ्रस्ट्रेटिंग आहे. येस. आणि सगळ्यात मेन म्हणजे जी प्रेक्षक आणि कलाकारामध्ये जी एनर्जी पास होत असते. फॉर एक्झाम्पल एखादी इमोशन दाखवताना, फॉर एक्झाम्पल दुःखाचा सीन चालू आहे स्टेजवर, तर ती जी एनर्जी पास होत असते की ऑडियन्सला पण दुःख जाणवतं आहे मनात आणि कलाकार पण दाखवण्याचा प्रयत्न करते, तर ती एनर्जी नाही येणार करेक्ट. अजिबातच. तो कनेक्टच नाही जाणवणार प्रेक्षकांना पण आणि कलाकाराला पण. करेक्ट. नाही, फ्युचर नाही होऊ शकत. करेक्ट. आणि दुसरं सुद्धा असं मला सांगावं वाटतं की एक जी थाप असते प्रेक्षकांकडनं मिळणारी ती OTTवरनं नाही मिळणार. कॉमेंट करणं सोपं आहे, कमेंट वाचून तेवढं बरं वाटतं, पण नाटक झाल्यानंतर एखाद्याने प्रत्यक्ष येऊन भेटून आपल्याला सांगणं की अरे मला तुझं काम खूप आवडलं ह्या नाटकातलं. करेक्ट. ती जी मजा आहे ती OTT मध्ये नाही. श्वास आहे ना नाटककार, नाट्यकर्मीचा श्वास येतो, त्याच्याशिवाय तुम्ही नाही काय करू शकत. गुड. पण या पुरुषोत्तमच्या निमित्ताने तुमच्यासारखे अनेक तरुणी आज पुढे येत आहे आणि तुमच्यातल्या स्वचा तुम्हाला शोध लागतो, जे तुम्हाला कदाचित आधी माहिती नव्हतं. म्हणजे जसं समीर म्हणला किंवा रोहन म्हणला की आधी त्यांना इवन तू सुद्धा की मला वाटतं आपण एकदा बोललो होतो की तुला मुळात संगीतात यायचं होतं पण तू ह्याच्यात आलास. तर हा जो तुम्हाला शोध लागला हा केवळ आणि केवळ नाटकामुळे लागला आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जसे पुरुषोत्तममध्ये अनेक प्रथितयश कलाकार आज आहेत, म्हणजे पूर्वी कॉलेजमधले तरुणी म्हणून काम केलं आणि आज खूप मोठे आहेत, तसं येत्या काळात नक्कीच तुमच्यापैकी खूप गिरीश कुलकर्णी तर ऑलरेडी आहेत पण असे खूप कलाकार आम्हाला असेच मोठे झालेले दिसतील आणि तसं तुम्ही व्हावत याकरता MPC न्यूज कलासंवाद जो आहे या प्लॅटफॉर्मकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि इथे सगळे आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.